नमस्कार लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे म्हणजेच मकर संक्रांतीला येणार आहे याच्या संदर्भात ऑलरेडी तुम्ही काही व्हिडिओज बघितलेले असतील किंवा सोशल मीडियावरती जसं की एखादा आमदार खासदार असेल त्यांच्यामार्फत सोशल मीडियावरती अशी बॅनरबाजी होत आहे. तर 100% मकर संक्रांतीला हप्ता येणार की नाही याच्या संदर्भातलं काय अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 10 तारीख आहे. तर शनिवार आहे आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये जी काय अधिकृत घोषणा होती, जी काही डिसेंबर महिन्याचा म्हणजे 18वा जो काही हप्ता आहे तो हप्ता कधी येणार याच्या संदर्भातलं अपडेट येण्यासाठी आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आणि उद्या 11 तारीख आहे. 11 तारखेला रविवार आहे. तर रविवारी कोणताही शासन निर्णय निर्गमित होत नसतो, त्याच्यामुळे रविवार हा दिवस गणला जात नाही. त्याच्यानंतर 12 आणि 13 हे 2 दिवस असणार आहेत. ह्या 2 दिवसामध्येच ह्याचं वितरण होण्याची शक्यता आहे की नाही हे आपण पुढे तपासूया. आता 12 आणि 13 तारीख झाली. 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि 15 तारखेला इलेक्शन आहे. इलेक्शनचा रिझल्ट असणार आहे 16 तारखेला. 15-16 तारखा संपल्या. त्याच्यानंतर 11 तारीख आहे, ते पण संपली कारण रविवार आहे, शासन निर्णय येत नाही. राहिलं कोणतं दिवस? आज शनिवार 10 तारीख प्लस 12 आणि 13 तारीख. 14 तारखेला तर मकर संक्रांत आहे, सुट्टी असणार आहे, विषय संपला. तर जर हप्ते वितरित झाले तर जानेवारीचा आणि डिसेंबरचा 18वा आणि 19वा हप्ता जो आहे तो 2 दिवसामध्ये मिळेल का? 100% 2 दिवसामध्ये निर्गमित होणे हे शक्य नाही आहे. कारण आज आता मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय तर तुम्ही इथं टायमिंग बघू शकताय. जवळजवळ 2 वाजलेले आहेत. 2च वाजलेत, 3 मिनटं कमी आहेत. तर 2 वाजता आणखी हप्ता आलेला नाही आहे. कोणताही शासन निर्णय म्हणजे अधिकृत घोषणा सूचना काही आलेली नाही आहे. तर संपूर्ण आज दिवस संपला, म्हणजेच रविवारी तर शासन निर्णय नाही. मग जर हप्ते वितरित झाले तर 12 आणि 13, 12 तारखेला शासन निर्णय येणार आणि 13 तारखेला हप्ता वितरित होणार. एका दिवसामध्ये 2 हप्ते कसे काय वितरित होऊ शकतात? त्याच्यामुळे 15 आणि 16 तारीख तर इलेक्शनमध्ये संपूर्ण जातोय. त्याच्यामुळे मकर संक्रांतीला हप्ते मिळेल ह्याच्या संदर्भात थोडासा डाऊट आहे. कारण आज संपूर्ण 10 तारखेचा संपूर्ण दिवस जर शासन निर्णय नाही आला तर जो काय हप्ता आहे तो जर मकर संक्रांत जर फिक्स असेल तर या ठिकाणी फक्त डिसेंबरचाच हप्ता मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आहे तो एकदम मिळणार नाही. कारण 2 दिवसामध्ये एका दिवसात हप्ता त्याचं शासन निर्णय येणार आणि दुसऱ्या दिवसामध्ये 2 महिन्याचे हप्ते वितरित होणार हे शक्य नाही आहे. कारण लगेच दुसऱ्या दिवशी 15 तारखेला काय आहे? इलेक्शन आहे. हप्ते वितरित होणं शक्यच नाही आहे ते. त्याच्यामुळे जर हप्ते वितरित झाले तर डिसेंबरचाच हप्ता मकर संक्रांतीला वितरित होऊ शकतो. पण डिसेंबर आणि जानेवारीचा दोन्ही हप्ते या ठिकाणी वितरित करायचं शासनाने जर महिला व बालविकास विभागानं जर ठरवलं, म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने जर ठरवलं तर दोन्ही हप्ते मिळू शकतात. पण कधी? 17 तारखेच्या नंतर. ही महत्त्वाची गोष्ट आहे. कॅटलॉग तुम्हाला सांगितला, अंदाज सांगितला कसा आहे, काय आहे. हप्ते मिळाले, ना मिळाले, कसे मिळणार, कसे नाही मिळणार, मिळणार तर अंदाज कसा असणार आहे हे तुम्ही स्वतःच ठरवा. 10 तारीख संपूर्ण शनिवारचा दिवस संपला. 11 तारखेला रविवार सुट्टी. 12 आणि 13 तारखेला 2 दिवस हप्ता मिळवण्याची शक्यता असणार आहे. पण 12 तारखेला शासन निर्णय येणार, 13 तारखेला हप्ता मिळणार. जर मिळले तर 2 मिळतील का ह्याच्यावरती क्वेश्चन आहे. मिळाला तर 1 मिळू शकतो. राहिला दुसरा दिवस 15 तारीख आली. 15 तारखेला काय? इलेक्शन आहे. 16 तारखेला रिझल्ट आहे. त्याच्यामुळं जर 2 हप्ते आले तर 17 आणि त्याच्या नंतरच्याच तारखेला येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला 17वा हप्ता आलेला नसेल तर तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे की नाही आहे? जर ई-के-वाय-सी तुम्ही केलेली नाही तर काय करायचं? किंवा तुम्हाला हप्ता आला नाही तर काय करायचं? याच्या संदर्भात तुम्हाला अपडेट येणाऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल. पण तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. जर व्हिडिओला व्ह्यूज येत असतील तर मलाही हरकत नाही की तुमच्यासाठी अपकमिंग अपडेट आहे ते कायम देत राहावं. तर त्यासाठी मला तुमच्या इनिशियल सपोर्टची गरज असते. त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओमध्ये शेअरिंगमध्ये, लाईकमध्ये किंवा ह्याच्या मार्फत जर तुम्ही सपोर्ट केला तर 100% येणारे अपडेट तुमच्यापर्यंत मी नक्की पोहोचवेल. धन्यवाद.